ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 243, अध्याय 10, विभूती योग. श्री गणेशाय नमः. मी आघवीयेची सृष्टी, आदि मध्यांती किरीटी, ओतप्रोत प्रटी ओतप्रोत पटी तंतू जेवी. ऐसिया व्यापका माते जे जाणावे, तै विभूती भेदे काय करावे. परी हे तुझी योग्यता नव्हे म्हणवनी असो. का जे तुवा पुसिलिया विभूती, म्हणवनी तिया ऐक सुभद्रापती. तरी विद्या माझी प्रस्तुती, अध्यात्म विद्या ते मी. आगा बोलतयाची या ठाई, वादू तो मी पाही. जो सकल शास्त्रा संमत्ते कही, सरेचिना. जो निर्वचू जाता वाढे, ऐकतया उत्प्रेक्षे सळू चढे. जयावरी बोलतयाची गोडे, बोलणी होती. हे किरीटी, पटी म्हणजे वस्त्रामध्ये, जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, एक तंतू म्हणजे सूतच ओतप्रोत भरलेले असते, त्याप्रमाणे या समस्त सृष्टीमध्ये आरंभी, मध्यस्थितीमध्ये आणि अंती सर्वदा मीच भरलेला आहे. अशा सर्व व्यापक असलेल्या माते म्हणजे मला जाणून घेतले असता, मग माझ्या निरनिराळ्या विभूती जाणून काय करायचे आहे. परंतु अजून तुझी तशी योग्यता वा क्षमता नाही, म्हणून ते बोलणे असो. हे सुभद्रापते, माझ्या विभूती कोणत्या असे तू विचारलेस, म्हणून मी सांगतो त्या माझ्या विभूती ऐक. तर सगळ्या प्रस्तुत विद्यांमध्ये आत्मज्ञान प्रदान करणारी जी अध्यात्म विद्या आहे, ती मी आहे. अरे बोलणाऱ्यांच्या ठाई, सकळ शास्त्रांच्या संमतीने व एकमताने कधीही न संपणारा जो वादविवाद आहे, तो मी आहे, हे जाणून घे. वादातील विषयांचा निश्चय करू लागले असता जो वाद वाढत जातो व जो ऐकला असता उत्प्रेक्षेला व तर्काला सळू म्हणजे जोर चढतो आणि त्यावर बोलणाऱ्यांची गोड भाषणे होतात. ऐसा प्रतिपादना माझी वादू, तो मी म्हणे गोविंदू. अक्षरा माझी विशदू, अकारू तो मी. पैगा समासा माझारी, द्वंद्व तो मी अवधारी. मशका लागोनी ब्रह्मावेरी, ग्रासिता तो मी. मेरुमंदरादिकी सवी, सहित पृथ्वी तेज विरवी. जो एकार्ण वातेही जिरवी, जेथींचा तेथ. जो प्रळय तेजा देत मिठी, सगळी या पवना ते गिळी किरीटी. आकाश जयाची या पोटी सामावले. ऐसा अपार जो काळू, तो मी म्हणे लक्ष्मी लीळू. मग पुढती सृष्टीचा मेळू, सृजिता तो मी. याप्रमाणे प्रतिपादनामध्ये जी वाटाघाट वा जो वादविवाद चालतो, तो मी आहे, असे श्री गोविंद म्हणाले. अक्षरांमध्ये विशद वा स्पष्ट असा जो अकार आहे, तो मी आहे. व्याकरणामधील तत्पुरुष वगैरे सर्व समासांमध्ये जो द्वंद्व समास आहे, तो मी आहे, हे अवधारी म्हणजे नीट ध्यानात घे. मशक म्हणजे चिलटापासून तो ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांचा ग्रास करणारा जो काल आहे, तो मी आहे. मेरू, मंदर इत्यादी पर्वतांसहित समस्त पृथ्वीला विरवितो म्हणजे नष्ट करतो. एकारण वाते म्हणजे प्रलयकाली जलमय झालेल्या जगाला जो जिथल्या तिथे जिरवून टाकतो, तो प्रलय काळच्या तेजालाही जो मिठी मारतो म्हणजे ग्रासून टाकतो. जो सगळ्या पवनाला गिळून टाकतो आणि हे किरीटी, राहिलेले हे आकाश देखील ज्याच्या पोटी सामावते, असा जो अपार काळ आहे, तो मी आहे, असे लक्ष्मीशी लीला करणारे भगवंत म्हणाले. मग पुढे पुन्हा जो सृष्टीचा मेळा सजवितो, तोही मीच आहे. सर्वहरः मृत्युः अहम च भविष्याताम् उद्भवः अहम च नारीणाम कीर्तिः. श्रीः वाक स्मृतिः मेधा घृतिः च क्षमा अहम अस्मि. सर्वांचे हरण करणारा व संहार करणारा मृत्यू मी आहे आणि पुढे भविष्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या प्राण्यांच्या उत्पत्तीचे कारण व भाग्य मीच आहे. नारीवाचक विभूतींमध्ये कीर्ती, श्री लक्ष्मी, वाणी, स्मृती, बुद्धी, घृती वा धैर्य आणि क्षमा मी आहे. आणि सृजिलिया भूतांचे मीची धरी
सकळा जीवन ही मीची अवधारी, शेखी सर्वांत या संहारी, तेव्हा मृत्यूही मीची. आता स्त्रीगणांच्या पैकी माझी या विभूती सात आणिकी, तिया ऐक कवतिकी सांगी जतील. तरी नित्य नवी जे कीर्ती, अर्जुना ते माझी मूर्ती, आणि औदार्यसी जे संपत्ती, तेही मीची जाणे. आणि सृजन म्हणजे उत्पन्न झालेल्या भूतांना धारण करणारा मीच आहे, हे लक्षपूर्वक ऐक. सकळ प्राणीमात्रांचे जीवन मीच आहे, आणि शेखी म्हणजे शेवटी ह्या सर्वांचा संहार होतो, त्यावेळी त्यांचा मृत्यू देखील मीच आहे. आता स्त्रीगणांपैकी माझ्या आणखी 7 विभूती आहेत, त्या कौतुकाने सांगितल्या जातील, त्या ऐक. अर्जुना, तरी नित्य नवी अशी जी कीर्ती आहे, ती माझी मूर्ती आहे, आणि औदार्ययुक्त अशी जी संपत्ती आहे, ती ही मीच आहे, असे जाण. आणि ते गा मी वाचा, जे सुखासनी न्यायाचा, आरूढ होनी विवेकाचा, मागी चाले. विवेकाच्या मागी चाले. देखलेनी पदार्थे, जे आठवणी दे माते, ते स्मृती ही येथे त्रिशुद्धी मी. पै स्वहिता अनुयायिनी, मेघाते गा मी ये जनी, घृती मी त्रिभुवनी, क्षमा ते मी. एवं नारी माझारी या सातही शक्ती मी अवधारी, ऐसे संसार गज केसरी म्हणता जाहला. अरे, आणि न्यायाच्या सुखासनावर आरूढ होऊन जी विवेकाच्या मार्गाने चालते, ती वाचा मी आहे. कोणताही पदार्थ दिसताच जी माझी आठवण करून देते, अशी जी स्मृती येथे आहे, ती देखील मीच आहे, असे त्रिशुद्धी म्हणजे निश्चयपूर्वक समज. स्वहिताला अनुकूल अशी जी मेघा व बुद्धी, तीही ह्या जनी म्हणजे ह्या लोकी मी आहे. या त्रैलोक्यामध्ये घृती म्हणजे धैर्य व क्षमा मी आहे. याप्रमाणे नारी वर्गामध्ये या सातही शक्ती मीच आहे, हे नीट ध्यानात घे. असे संसाररूपी गजाचा निराश करणारा श्रीकृष्ण रूपी केसरी म्हणजे सिंह म्हणता झाला. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.